फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. पुस्तकांच्या ऐवजी दुसरं कुठेतरी वापरलं होतं. आता हे वाक्य जर का दोन व्यक्तिमत्वांनी जर का म्हटलं आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. चला थोडं अगोदरपासून सुरुवात करूया. हे आहेत प्रताप सरपोतदार. गेल्या 15 वर्षांपासून लंडनमध्ये स्थित. Do one thing, Alfred. Line up all the meetings. Today is all the meetings with Sunil, okay? And Sunil, you... Hey, Sunil! अरे सुनील, आर यू ऑल राईट? बरं वाटत नाही का तुला? आर यू ऑल राईट? कम ऑन सुनील, काय झालंय? बिझनेस मध्ये लॉस झालाय का तुझ्या? तू गप्प गप्प कायस? दादा, आपण आपलं भारत देश सोडून खूप मोठी चूक केली आहे आणि आता तर पश्चातापाला देखील जागा राहिलेली नाही आहे. काय झालंय? दादा, माझी एकुलती एक लेक सरिता. एक मिनिट. अल्फ्रेड, आय सी यू लेटर. प्लीज. हा सुनील, बोल. दादा, माझी एकुलती एक मुलगी सरिता हल्ली रोज उशिरा घरी येऊ लागली आहे. दादा, तिचं ते सर्रास मित्राबरोबर फिरणं, ड्रिंक्स घेणं, रात्री उशिरा घरी येणं मला तर खूप काळजी वाटू लागली आहे. आणि दादा, या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतोय हो दादा. आय एम सॉरी सुनील, आय एम सॉरी. हे खरं सगळं, पण आपण काय करू शकतो? कसं आहे सुनील, ओल्या मातीला आकार देता येतो, पण दगडाला, आणि तेही काळ्या दगडाला आकार देणं
शक्य नाही. दादा, आशेचं एक किरण अजूनही मला काय? दिसत आहे दादा. ते म्हणजे हे की आपण आपली सगळी मालमत्ता, सगळी संपत्ती इकडे सोडून आपण आपल्या भारतात परतूया, आपल्या मायदेशी परतूया आपण. काय? आर यू नट्स? सुनील, तू काय बोलतोस कळतंय तुला? आपणच निर्माण केलेलं हे सगळं साम्राज्य, ही सगळी संपत्ती सोडून आपण परत जायचं इंडियात, आपल्या मायदेशी? आर यू नट्स सुनील? अरे केवढ्या कष्टानं आपण या स्टेजला पोहोचलोय आणि तू म्हणतोय हे सगळं सोडून इंडियात जायचं? दादा, अरे आपल्या पोटची पोरच आपली राहिली नाही तर काय करणार आपण या मालमत्तेचा, या संपत्तीचा? आपली पोरं पार वाया गेलीत दादा. याआधी किती पूर्णपणे आपल्या हातातून निसटून जावी. आपल्याला काहीतरी करायला हवं दादा, अन्यथा खूपच उशीर होईल. सुनील, मला कळतंय तुला काय म्हणायचंय, पण आता मी काय म्हणतो ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. हे बघ, आपण ही जी सगळी संपत्ती इथे निर्माण केली आहे, हे एवढं मोठं रिसॉर्ट, हे सगळं साम्राज्य, हे आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी आपली मुलं जेवढी महत्वाची आहेत तेवढीच ही सगळी संपत्ती, ही सगळी मालमत्ता सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळे हे सगळं सोडून जाणं तर शक्य होणार नाही आणि आपल्याला या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या आहेत, दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत आणि आपण ती पार पाडणारच. ते कसं काय दादा? सुनील, जी अशक्य गोष्ट असते ती प्रतापराव शक्य करून दाखवतो. प्रतापराव एक फिलॉन्ट्रॉफिस्ट देखील होते, म्हणजे जनहितैषी. सुनीलजी प्रतापरावांचे गेल्या 15 वर्षांपासूनचे एक बिझनेस पार्टनर सोबत एक चांगले मित्र देखील होते. त्यांची दुविधा मनस्थिती पाहून प्रतापरावांनी त्यांना एका मित्राप्रमाणे योग्य तो सल्ला दिला. वाव दादा, यू आर अ ग्रेट. दादा, तुम्ही मला खूप मोठ्या संकटातून वाचवलंय. हे तुम्ही सोन्याहून पिवळं बोललात. माझं मन हलकं केलं दादा, अन्यथा मी खूप मोठ्या संकटात सापडलो होतो. थँक्यू व्हेरी मच दादा. प्रतापरावांनी जरी सुनीलजींना योग्य तो सल्ला दिला होता, तरी सुनीलजींचं बोलणं ऐकून प्रतापराव स्वतः एका वेगळ्या मनस्थितीमध्ये अडकले गेले होते. काय मस्त बेत आहे. वा वा वा, मस्त झालाय शोभावेनी, एकदम. अख्ख्या लंडनमध्ये असले पॅटीस खायला मिळाले नाही. काही म्हणा, घरच्या अन्नाला चवच मस्त असते. वा. थँक्यू. अजून घ्या ना थोडं. नाही ना बाबा, वा बस. वा, पोट भरलं माझं. हा हा. ए बेटा, अरे खाऊन घ्या आधी. बघ, शोभा काकूनी काय मस्त पॅटीस केलेत. ये ये ये. अहो खेळू दे त्याला. मगाशीच जेवले ते. शोभामध्ये तू लाडोबा करून ठेवले त्याला. ए श्यामू, बेटा जेवलास तू? हो रे बाबुळे, खरंच? दादा, दादा, काय? अरे कुठे हरवलायस तू? मी आम सॉरी, कुठेच नाही, म्हणजे इथेच होतो मी. श्यामकडे बघताना अचानक त्याच्या आईची, यशोदेची आठवण झाली मला. असं वाटलं की कालपर्यंत इथेच होती ती आणि हेच तर जीवनाचं सत्य आहे आणि या सत्याला सर्वांना सामोरं जावंच लागतं.
ते जाऊ दे. तुझा लंडन मधला बिझनेस कसा चालू आहे सांग मला. आणि तिकडला हवामान पण तुला मानवलेलं दिसतंय. नुसतं मानवत नाही तर जाणवतंय सुद्धा. बघ ना. तुला तर माहिती आहे हम्म. की इथली सगळी संपत्ती, सगळा पैसा जमा करून मी लंडनला गेलो. तिथे एक छोटासा बिझनेस चालू केला. पण नशीब बिझनेसमध्ये जाऊन बसला नाही आणि बिझनेस बुडाला. पण तरी सुद्धा मी खचलो नाही. परिस्थितीला अगदी नेटानं सामोरा गेलो. मनामध्ये खूप भीती होती, पण एक आशेचा किरणही होता की नाही एक दिवस आपली परिस्थिती बदलेल आणि मग मी कष्ट करत राहील. पण तुला एक सांगू, आपले इंडियन्स आहेत ना तिकडे, त्या भारतीय बांधवांनी मला प्रचंड मदत केली. स्पिरिट आहे रे, एक स्पिरिट आहे. आज काय नाही आहे माझ्याकडे वहिनी, सगळं काही आहे. घर, गाडी, पैसा, बंगला, सगळं काही. हो ना दादा, स्ट्रगल करावी ते तुम्हीच. रोजच्या जीवनातील झुंज तुम्हीच करू पाहता. फॉरवर्ड लाईफस्टाईल इतक्या सहजतेने तू कसं काय ऍडजस्ट केलंस कुणास ठाऊक. पण दादा काय बोल, यू आर द बेस्ट. हा दादा, परमेश्वराची कृपा आहे म्हणून हे सगळं आहे. हो रे, ते तर खरंच आहे. पण आता ती वेळ आली आहे की मी माझ्या मुलाला सांभाळू शकतो. येस, मी श्यामला इथून घेऊन जायला आलोय. हे काय बोलताय दादा तुम्ही? खरं तेच सांगतोय मी वहिनी. आता मी त्याला तिकडे उत्तम शिक्षण देऊ शकतो, सर्वोत्तम राहणीमान देऊ शकतो. म्हणून मी त्याला आता माझ्या जवळ घेऊन जाणार. मान्य आहे दादा, असा कोणता प्रश्नच नाहीये. आणि ते आम्ही इकडे देतच आहोत ना. ते सगळं मान्य आहे, पण अरे माझा एकुलता एक मुलगा आहे तो. आणखी किती दिवस मी माझ्या मुलाशिवाय राहू? तुम्ही बापाची माया द्यायची. आईच्या प्रेमाचं काय? एखादा नाही गेल्यापासून मीच त्याचं सांभाळते. जसा तो माझाच मुलगा आहे. वहिनी, मी तुझी भावना समजू शकतो, पण आता माझा नाईलाज आहे. नको करूस असं. माझ्यामध्ये तो योग्य निर्णय नाही आहे. अरे लळा लागलाय रे आम्हाला त्याचा. अरे पण अरे अरे पोरांनो, एक बघितलंच दादा, फक्त घेऊन जायची गोष्ट केली तर त्याचं मन खट्ट झालं. माझा ऐका, राहू दे त्याला. दादा खरंच राहू दे रे. अरे कमॉन यार, इनफ. राहू द्या त्याला. तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न करा ना यार. मला त्याला इथून नेणं खूप गरजेचं आहे. कळत कसं नाही तुम्हाला? रोज रात्री बेडरूम मध्ये झोपायला जाण्याआधी मी त्याचा फोटो बघून जातो. रोज सकाळी उठल्याबरोबर आधी त्याचा फोटो बघतो मी. माझा रोजचा दिवस त्याच्या फोटोपासून सुरू होतो, रोजची रात्र त्याच्या फोटोपासून सुरू होते. बाप आहे यार मी त्याचा. आता केवळ त्याला घेऊन जाण्याचं बोललो तर जी मनस्थिती तुमची आहे ना, तीच मनस्थिती माझी असते रे. किती दिवस काढू यार मी असे? समजून घ्या यार मला, प्लीज प्लीज. मला अडवू नका, माफ करा. प्रतापराव त्यांच्या एकुलता एका मुलास परदेशात ते घेऊन गेले. पण आता ती वेळ आली होती की त्यांना एक्सेप्ट करण्याची की ही त्यांची सर्वात मोठी चुकी होती. सुनीलजीची जी दुविधा मनस्थिती होती, तीच मनस्थिती प्रतापरावांची पण होती. त्यांना ही गोष्ट कळून चुकली की त्यांच्या मुलाला परदेशात आणून त्यांनी सगळ्यात मोठी चूक केली. श्याम,
अखेर प्रतापरावांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलास भारतात पाठवूनच दिले. त्यांचा एकुलता एक मुलगा व आपल्या कथेचा मूळ पात्र सायमन. अरे घाबरतोस काय? लेट्स गो. चला आतमध्ये जाऊया. ये बाळा ये. दादा किती वर्षांनी आलास रे तू? या ॲक्च्युली अरे सायमनसाठी पाणी आणा. सायमन बेटा, तुझा प्रवास कसा झाला? इट वॉज फाईन. दादानं एक बरं केलं, तुला इथे इंडियात पाठवलं ते. आता तुला समजेल हा भारत देश काय आहे. दादा आय एम सो हॅप्पी यार. तू किती दिवसांनी आलास? अगं लहानपणी खूप गोड दिसत होता तो, आणि अजूनही तोच गोडपणा त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय बघ. तुला फक्त गोडपणा आठवला काय? अगं गोडपणाबरोबरच हा खूप खोडकर पण होता. वेळेवर जेवण जेवायचं नाही, दिवसभर बाहेर फिरत राहायचं. आठवतं का तुला हा किती त्रास द्यायचं ते लहानपणी? काय हो तुम्ही पण ना. अगं खरं आहे, तेच तर बोलतोय ना मी. पण त्याचा हाच खोडकळपणा आपलं हे घर दणाणून सोडायचा. हो ना, खरंच. बरं सायमन बेटा, तू काय विचार केलास? म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तू कुठे आणि कशात करणार आहेस? काही डिसिजन घेतलंस की नाही? काय हो तुम्ही पण ना लगेच सुरू झाला. प्रवास करून आलाय तो, थकला असेल. आशू बेटा जा बरं, दादाला त्याची रूम दाखव. दादा चल मी तुला तुझी रूम दाखवते. शोभा, काय हो? हा इतक्या वर्षात ना भारतात परतलाय, तुला वाटतं हा ॲडजस्ट होऊ शकेल? होईल हो ॲडजस्ट. तुम्ही कशाला काळजी करता? अहो आपल्या लोकांमध्ये परतलाय तो. मला माहिती इथलाच होऊन जाईल तो. ठाऊक आहे मला. चल. हा अरे बाबा, माझा बाबा आला. किती वर्ष आतून आला माझा बाबा. आजी दादा इथेच आहे. चल आतमध्ये. यार चल. दादा मी खूप खुश आहे. तुला माहिती आहे मम्मी पप्पा ना तुझ्याबद्दलच नेहमी सांगायची, आणि मी तुझे फोटो पाहूनच इमॅजिन करायची तू कसा दिसत असेल, तू कसा असेल. मला लहानपणापासूनच वाटायचं यार की माझा एक भाऊ असावा ज्यानं माझ्यावर प्रेम करावा, माझे हट्ट पुरवावे, आणि तू आलास ना माझी इच्छा पूर्ण झाली. आय एम सो हॅप्पी. सायमनसाठी बहुतेक या सर्व गोष्टी जणू नवेच असावे. आणि का नाही, परदेशात अशा सभ्यता, अशी आपुलकी फार कमी पाहायला मिळते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोण? बट ऑफिस मी या कथेचा सूत्रधार, नरेटर, बॅक आर्टिस्ट. आठवणी चॉकलेटच्या बॉक्सप्रमाणे असतात. एकदा जर का ती उघडली तर मग अरे डॅडने पाठवलं रे. ओके. म्हणे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, ते पण इंडियामध्ये. हो. सही यार, इतक्या वर्षानंतर तू इंडियामध्ये आलास. त्यांना ॲक्च्युली आहे ना मला घरातून बाहेरच काढायचं होतं. नेव्हर माइंड यार, काहीतरी त्यांच्या मागे एक मोठं कारण असेल. सोड यार, तिकडे डॅड मागे लागतात ना, म्हणून ही सगळी टेक्निकल नाटकं करावी लागतात. नाहीतर आपल्याला इंटरेस्ट कशात आहे माहिती आहे ना तुला? गर्ल्स, पब आणि टकीला शॉर्ट्स. आर यू डेटिंग एनीवन? मी एका मुलीला कधीच डेट नाही करत. एक गेली की दुसरी आली. हो. प्रत्येक आठवड्याला प्रत्येक दिवसाला आपली गर्लफ्रेंड चेंज होते. किती बदलला असेल तू. हो. लहान होतास तर चक्क अंधाराला घाबरायचा. आणि बघा सायमन द ग्रेट, मोठी चमडी, इव्हन आपले आयटम घोल आणि चिंगी तुझा मजाक उडवायचे.
गोलू आणि चिंगी या गोलू आणि चिंकी. कुठे आहेत, कुठे गोलू आणि चिंगी? काय रे जोकर्स, नेहमी तुमचं तोंड चालूच असतं हा. एक तर नुसतं खात असतो आणि एक तर नुसती ओरडत असते. टॉम अँड जेरी आपल्या ग्रुपची गोलू आणि चिंकी. हाय. बसा. काय रे गोलू आणि चिंकी, सारखं तोंड चालूच असतं तुमचं. बाय द वे, ओळखलं याला? नाही. कोण आहे हा? कम ऑन गाईस, आपल्या MLA काकांचा पुतण्या. ए MLA काकांचं पुतण्या. ए MLA काकांचं पुतण्या. सायमन. 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 सायमन तर सायमन. अरे इट्स ओके, इट्स ओके. बस बस बस. काय रे जाड्या, अजून तुझी खायची सवय गेली नाही वाटतं. ए तू पण का ना. अरे नको नको नको. ठीक है. साइमन, तुम इतने साल के बाद इंडिया में वापस कैसे? कम ऑन यार, नॉट अगेन. अनूप. कम ऑन गाईस, इतक्या वर्षानंतर आपला मित्र इथे परतलाय. अजून आपल्याला काय हवंय? लेट्स एन्जॉय गाईस, कम ऑन लेट्स एन्जॉय. ये ए वन चिकन रोल, वन चिकन बर्गर प्लीज. अरे लियो जी, आप आपके वेटर्स किधर गए? गोलू आणि चिंगी सोबत सायमन आमच्या रेस्टॉरंटच्या ओनर लिओ सोबत पण भेटला. हो हाय. अरे अनूप, आपल्या ग्रुपमध्ये एक हरीश नावाचा मुलगा होता ना? ॲक्च्युली सायमन, हरीशला फोन केला होता, तुझ्या येण्याची बातमी पण दिली होती, पण तो येऊ शकला नाही. ॲक्च्युली त्याला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन हवं होतं. त्याचा स्कोर पण चांगला होता, पण अनफॉर्च्युनेटली त्याला ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं होतं त्याला ते मिळू शकलं नाही. डोनेशन डोनेशन. ओ. डोनेशन गाईस, डोनेशन. Okay, Alfred, I'm getting ready for the meetings. But I'm thinking of my son, Simon. Simon is there in India. Huh? Oh, Simon is calling. Hi, beta. Simon, what a pleasant surprise. आता बेटा तुझीच आठवण करत होतो मी, आणि तुझा फोन आला. 100 वर्ष आयुष्य आहे बेटा तुला, 100 वर्ष. हो, इज इट? काय डॅड तुम्ही पण 100 वर्ष. इथे इतक्या कमी वेळात खूप काही बघायला मिळतंय आणि तुम्ही 100 वर्ष जगवताय मला. हा? व्हॉट हॅपन बेटा, यू आर नॉट साऊंडिंग वेल. तू खुश नाही आहेस का? मला तर तुझा काका बोलला की तू साऊंड अँड सेफ पोचलास, अँड नाव यू आर मोर साऊंड अँड सेफ. व्हॉट हॅपन बेटा? डॅड कम ऑन. पण माझ्यापेक्षा साऊंड तर इथे जास्त आहे. हा? इकडले लोक अजूनही तसेच आहेत आणि त्यांची परिस्थिती अजूनही तितकीच खराब आहे. मी माझ्या लहानपणी जो भारत पाहिलेला तो अजूनही तसाच आहे. रिचर आर गेटिंग मोर रिचर आणि गरीब आणखी गरीब होतात. चालायचंच बेटा. हे आपल्या भारतामध्ये कालही तसंच होतं, आजही तसंच आहे आणि यापुढेही. पुढचं काही माहिती नाही डॅड, आणि मला यात काहीच इंटरेस्ट नाही. एनिवेज डॅड, मला तुमची मदत हवी आहे. बोल ना बेटा, काय मदत हवी? तुम्ही इकडल्या एज्युकेशन मिनिस्टरला ओळखता का? हा? चिंगी तुला एक जोक सांगू काय? हा सांग ना. अरे काय माहिती का, एका शहरामध्ये ना हा? 2 मित्र असतात. हा. अच्छा. एकाचं नाव असते तू हा. आणि एकाचं नाव असते मी. हा. तू असतो ना तो खूप हुशार असतो आणि मी असतो ना, मी तो एकदम पागल असतो. हा. आता मला सांग, हुशार कोण तू. आणि पागल कोण? मी. हा, बरोबर.
काय यार तुम्ही लोक हे हाय गाईस अरे हाय आय एम सो हॅपी मला ऍडमिशन मिळालंय ते पण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इकडे मुंबईमध्ये. तुम्हाला माहिती आहे हा चमत्कार कोणामुळे झालाय? देवामुळे. ओ थँक्यू गॉड. आज तुम्ही सर्वांना ट्रीट हा, ते पण माझ्यातर्फे. मला चिकन बर्गर चिकन भेजा. हरीश आमचा आणखीन एक मित्र होता, आमच्या ग्रुपमधला सर्वात हुशार मुलगा. सायमन आल्याची बातमी त्याला मिळाली होतीच, पण फक्त त्याला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन न मिळाल्यामुळे त्याचं मन खट्टू झालं होतं. सायमनने त्याला मदत करायचं ठरवलं. आपल्या वडिलांचे सोर्सेस वापरून त्याने हरीशला ॲडमिशन मिळवून दिले. या गोष्टीची खबर फक्त मला आणि हरीशलाच होती. पण मला या गोष्टीपेक्षा आपल्या कथेतील नवीन पात्र अदितीबद्दल जास्त उत्सुकता होती. आली आपली हिरोईन. हाय गाईज. हाय 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 हाय. वाव अदिती, नाईस ड्रेस. थँक्स. ड्रेस जाऊ दे, छान दिसते ती. काय सुरू आहे गाईज? बाय द वे, आपल्या आईन्स्टाईनला फायनली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालंच. ओ वाव, दॅट्स ग्रेट. आय मीन ऑल ऑफ अ सडन कसं झालं? आय मीन डोनेशन. झालं, परमेश्वराची कृपा होती. थँक गॉड. बाय द वे अदिती, मीट माय फ्रेंड सायमन, हां. ऑल द वे फ्रॉम UK. ओ UK. अँड सायमन, शी इज आर डिअर फ्रेंड अदिती. ओ तुला माहिती आहे, जेव्हा तू इंडिया सोडून गेला होतास तेव्हापासून अदिती आमच्यासोबत आहे. राईट. अँड शी स्टेल विथ अस. सो कसं वाटतं इथे? क्वाईट गुड. आय मीन इतक्या वर्षांनी इंडिया झाल्यावर सगळे मित्र एकत्र भेटले आहेत. कूल. आय एम शुअर युल एन्जॉय आवर कंपनी. यप, आय विल. वाव यार, इट वॉज अमेझिंग मॅन. थँक्यू मॅन, थँक्यू सो म्हणजे मच. इतक्या कमी फॅसिलिटीजमध्ये सुद्धा तू एकदम चांगलं वर्क केलं आहेस, माहिती आहे. नो वर्ड्स, नो वर्ड्स. गुड इव्हनिंग अनुपजी. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. हाय, हॅलो हॅलो. हाव आर यू? ती सीडी तयार झाली आहे ना? ओ येस येस, ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. एक मिनिट हां. हे यू गो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. ₹5,000 इंडियन करन्सी. 5,000 रुपीज, इतके कमी पैसे? चालेल बॉस. आर यू किडिंग? तू मस्करी नाही ना करते माझी? यू नो प्रॉब्लेम काय, इंडियन्स ना खूप इमोशनल असतात आणि याच इमोशनल बॉन्डिंगमुळे ना आपण सगळे लॉसमध्ये जातो. पण UK मध्ये तसं नाही आहे.
people are very much practical. India is not only culture, it is an agriculture. एक काम कर, तू माझ्यासोबत UK ला चल. माझ्या डॅडचे तिथे खूप कॉन्टॅक्ट आहे. तू इथे डबल ट्रिपल टाईम जास्त कमवशील. ट्रिपल टाईम जास्त कमवशील. हे बघ सायमन, तू जे पण बोलतोय सगळं काही मान्य आहे. पण मला माझं टॅलेंट या देशासाठी वापरायचं आहे. प्लीज एक्सप्लेन. लुक, इट्स रिअली व्हेरी मच सिम्पल. मी जर का तुझ्यासोबत आलो, तिकडे कुठल्या स्टुडिओमध्ये लागलो, सो कॉल तुझ्या पप्पांच्या रेफरन्सने बरंच खूप पैसा कमवेल, खूप नाव कमवेल, इज्जत प्रतिष्ठा सगळं काही कमवेल. पण दूर कोणासाठी? त्या देशासाठी जे माझं नाही आहे, त्या मातीसाठी जे माझं नाही आहे. जर का मी त्या मातीसाठी केलं, तर या देशाचं काय होईल, ज्या देशाने मला अशा लायक बनवलं की मी माझं टॅलेंट सगळ्यांपुढे दाखवू शकतो. ओके, पुढे. I don't think so too. I won't. So sorry. Thank you so much for your offer. What's up, man? Hey guys. I'm sorry. Am I interrupting you? No, not at all, not at all. Okay. Hi. Hi, Hi काय? विसरलास ना? I'm so sorry actually. ॲज युजल तुझ्याकडे वेळ नाही आहे. राईट? करेक्ट? काय यार अनु, कधीतरी ॲटलीस्ट. Aditi, I'm so sorry. Next time पक्का आपण जाऊ. फॉरगेट इट. एनिवेज, ॲज युजल मी एकटी जाते शॉपिंगला. ओके, बोलू आणि चिंगी पण नाही आहे सोबत. जाऊ दे. एक्सक्यूज मी आदिती, कॅन आय कम विथ? थँक्स आदिती, थँक्स फॉर वॉट? त्या देशभक्त मित्रापासून वाचवण्यासाठी. ॲक्च्युली थँक्स टू यू फॉर कमिंग विथ मी. चलो, लेट्स गो. या शुअर. सायमन, मला एक गोष्ट कळत नाही. युजली मुलांना मुलींसोबत शॉपिंग करायला आवडत नाही. मग तू? ॲक्च्युली यु नो आदिती, अचानक कसं लाईफमध्ये चेंज झालं आहे. लंडन टू मुंबई, काय फाडू क्लायमेट आहे यार. आय एम ग्लॅड यू लाईक इट. सायमन, तू कसा काय इथे इंडियामध्ये आलास इतक्या वर्षानंतर? तुझ्या लग्नाची तयारी करायला. ओ, मग भेटलंय का कोणी? भेटलं तर आहे, आणि तू त्याला ओळखतेच. जस्ट आत्ताच तो 10 दिवस आधी लंडनहून आला आहे. ओ, डू आय नो हिम? या आय सपोज. सिरियसली सायमन? या सिरियसली, आय मीन लंडनमधल्या मुली बघून बघून खूप पकून गेलो होतो. गर्लफ्रेंड? गर्लफ्रेंड्स आज एक, उद्या दुसरी, परवा तिसरी. इनफ इनफ. तुझ्या गर्लफ्रेंडचं सिस्टम कळलं आहे मला. का आहे? सो इंडिया कसं वाटतं? ऑनेस्टली सांगू, जेव्हा मी इंडिया सोडलं होतं ना, त्यावेळेस जी परिस्थिती होती ना, अगदी तशीच आहे अजूनसुद्धा. मान्य आहे मला. पण मला असं वाटतं की दुसऱ्यांना दोष देऊन काय फायदा? आपण काय करतो या देशाला पुढे नेण्यासाठी? सहज बोलून जातो, हे खराब आहे, ते खराब आहे, हे वाईट आहे, ते वाईट आहे. पण कोणीच असं म्हणत नाही की मी ते सुधारेन, मी हे सुधारेन, मी ते ठीक करेन. सायमन, काय झालं? जास्त बोलले का मी? सो टेल मी अबाउट यू. वेल,
I'm an aspiring singer and composer, and I wish to become a great singer in future. Whoa, that's cool, man. I mean, you are a singer. That's great. Tell me more about it. I know, it sounds cool. But you know, Simon, मी आत्तापर्यंत इतके गाणे कंपोज केलेत, ते गायलेत, पण म्युझिक डिरेक्टर्सला ते आवडतच नाही. सिरियसली, तुला माहिती आहे मी 1 नाही 2 नाही तब्बल 20 गाणे कंपोज केलेत. बट ऑल इन वेन. मला कळत नाही प्रॉब्लेम कुठे आहे. हे बघ आदिती, मला तितकंसं तुझ्या कंपोजिंगबद्दल नॉलेज नाही आहे, पण मी एकच सांगू शकतो, जर तू प्रयत्न जितके करशील ना तितकीच सक्सेसफुल होशील. आणि तू टेन्शन नको घेऊ रे, मी आहे ना, म्हणजे आम्ही सगळेजण आहोत ना. मार्वलस, ॲब्सल्यूट मार्वलस. तुझ्या लिरिक्समध्ये फ्रेशनेस आहे आणि हेच हवं होतं मला. एक सांग, कुठे लपून ठेवलं होतं तुझं हे टॅलेंट? यु नो, मी नेहमी तुला एक गोष्ट सांगायचो की कुठे ना कुठे प्रॉब्लेम आहे, हलकासा. तुला फक्त थोड्या मेहनतीची गरज आहे, पण नेहमी कुठे ना कुठे चुकायचं. जाऊ दे, पण आता सर्व काही ठीक आहे. स्काय इज द लिमिट. हो आलो, पण मला एक गोष्ट अखेर कळून चुकली आहे. कुठली? आपण रिदम कॉपी करू शकतो, लय ताल हे सगळं कॉपी करू शकतो, पण एक गोष्ट आपण कॉपी करू शकत नाही, ते म्हणजे बोल, लिरिक्स. मला असं वाटतं की लोकांना ना लिरिक्स इन्स्पायर करतं, जसं मला केलं, म्हणून मी मेहनत घेतली. मला एक गोष्ट सांग, ऑल ऑफ अ सडन लिरिक्समध्ये इतकं डेव्हलपमेंट? सायमन. सायमन? सायमन, हा? केव्हापासून चालू आहे सगळं? आय मीन, मित्र, मुलगा, बॉयफ्रेंड? कम ऑन या प्लीज. ॲक्च्युली आवडतो मला तो. जसा सायमन माझ्यासाठी जवळचा होता, तशीच अदिती देखील माझ्या जवळची. अखेर अदितीने माझ्या पुढे कन्फ्युज केलंच की ती सायमनवर प्रेम करते ते. हे ऐकून माझ्या इतकं खुश कोण होणार होता? कोणीच नाही. कारण अदितीच्या मनामध्ये होणारा हा आभास मी अगदी जवळून पाहिलेला होता. आता फक्त मला सायमनच्या मनामधलं जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी सायमनला भेटायला पार्कमध्ये गेलो. मी एका मुलीला कधीच डेट नाही करत. एक गेली की दुसरी आली. सायमन बद्दल आतापर्यंत मला बरंच काही माहिती होऊन गेलं होतं. जो ते समीक्षा बरोबर करत होता ते चुकीचं होतं.
सायमन, ॲक्च्युली आय लव्ह यू. सायमन, तुला असं नाही वाटतं तुझ्या वडिलांनी ज्या गोष्टीसाठी तुला इथे पाठवलं तुला ते करायला हवं? नाही यार. अरे काय चालू आहे? ते मला पण दिसत आहे, पण तुझ्या हॉर्न वाजवल्याने लाईन पुढे नाही सरकणार. व्हॉट द हेल इज हॅपनिंग मॅन? सायमन, सायमन, काय चालू आहे? हे रिफिलिंगचं काम चालू आहे. ते मला पण दिसतंय रे. गेल्या 10 मिनिटापासून आम्ही गाडीत बसून आहोत. लोकांची कामावर जायची वेळ झाली आहे आणि तुम्ही या टायमाला ही सगळी कामं करताय. हे तुमच्यासाठीच चालू आहे. आमच्यासाठी चालू आहे की आम्हाला इरिटेट करायला चालू आहे? प्रत्येक गोष्टीची एक टिपिकल वेळ असते. अहो साहेब, हे रोजच आहे. बिझी टाईमला थोडासा उशीर होतच ना, हे तुम्हाला माहीत नाही का? चिडायला कारण विचारताय तुम्ही? त्या लोकांना तर आता सवय झाली आहे. साहेब, तुम्ही असं बोलता तसं तुम्हाला काय माहीतच नाही. तुम्ही जसं परदेशातून आलाय. मला सगळं माहिती आहे. आय ब्लडी नो ऑल दिस शिट. साहेब, तोंड सांभाळून बोला. नाहीतर काय? दिवसेंदिवस सायमनचं खरं रूप आमच्या पुढे येत चाललं होतं. सायमनमधलं इतकं ड्रास्टिक चेंज पाहून मी तर दंगच राहिलो. पण मला त्या दिवशी एक गोष्ट कळून चुकली, आणि ती ही की त्याच्यामध्ये मन नावाची गोष्ट कधी पुलकितच होऊ शकणार नाही. हे इंडिया आहे, तुझं युके नाही. इथे मान मर्यादा नावाची गोष्ट आहे आणि इथले लोक ते पाळतायत. कोणाशी चॅट करतोयस? कुणाशी नाही ग. चल रे, गर्लफ्रेंड आहे ना तुझी? गर्लफ्रेंड नाही ग. का नाही आहे? हे आपल्या गर्लफ्रेंडवरती विश्वास नाही आहे, आणि मुळात प्रेम या गोष्टीवरतीच माझा विश्वास नाही आहे. कुणाशी प्रेम आणि कुणासोबत रिलेशनशिपमध्ये पडणं या सगळ्या गोष्टी आहेत ना, माणसाला मागे खेचतात. असं काही नसतं. असंच असतं. नसतं. असतं रे. अरे बाबा, नसतं. असतं. असंच असतं. साहजिक काही आहे, नसतं. डेव्हलप कंट्रीजमधल्या लोकांपैकी सायमन देखील आपल्या लाईफमध्ये बरं स्ट्रेट फॉरवर्ड आणि प्रॅक्टिकल होता. त्याच्यामध्ये मन नावाची गोष्ट कधीच पुलकित होऊ शकली नाही. नाईस हाऊस आदिती. थँक्स.
तू इथे एकटीच राहतेस? हो, आई वडील पुण्याला असतात, डॅड बिझनेसमॅन आहे आणि आई होममेकर. आणि मला एक धाकटा भाऊ आहे, फार लाडका आहे तो माझा. खूप प्रेम लावते मी त्याला. तुला त्यांची आठवण येत नाही? येते रे. ॲक्च्युली प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला मला त्यांची आठवण येते. आधी खूप अवघड गेलं, पण हळूहळू सवय होत गेली. तू कधी अब्रॉडला नाही गेलीस? नाही, कधीच नाही. आय डोंट नो यार. म्हणजे ऑफर्स भरपूर आलेत, पण ना इंडिया सोडावंसं कधी वाटलंच नाही. एस्पेशली मुंबई. मुंबई इज माय जान. यु नो, मला बर्गरपेक्षा इथला वडापाव जास्त आवडतो. लंडन ब्रिजपेक्षा मला इथला वर्ली सेलिंग जास्त आवडतो. आणि हो, आईस्क्रीमपेक्षा जास्त मला बर्फाचा गोळा आवडतो. आदिती, मला एक गोष्ट नाही कळत रे, कोणती? की इंडियामध्ये वेगवेगळ्या जातीची लोकं राहतात, वेगवेगळ्या भाषा बोलतात, एवढी युनिटी आहे इंडियामध्ये. अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांना सगळ्यांना बांधून ठेवते? कारण आमच्या UK तर खूप वेगवेगळ्या देशातून लोक येतात आणि त्यांना एकच गोष्ट बांधून ठेवते, ती म्हणजे इंग्लिश. ह्याचं उत्तर मी तुला लवकरच देईन. कसं काय एकदम इंडियामध्ये आलास इतक्या वर्षानंतर? ॲक्च्युली आवडतो मला तो. That's a field set here, folks. That is important to you at home. It's important to the batsman at the crease. आदिती, हे कुठे घेऊन आलीस तू मला? तू विचारत होतास ना त्या प्रश्नाचं उत्तर? That's a field set हे here, ते folks. उत्तर. अच्छा. क्रिकेट. Important to you at home. It's important लास्ट to बॉल. the batsman at the crease. The pressure. India can sense hope. Magnificent. येस. यु नो सायमन, क्रिकेट ही कशी गोष्ट आहे ना जी पूर्ण देशाला बांधून ठेवते. इथे कोणीच ख्रिश्चन, सिख, इसाई, हिंदू नाही आहे. वी आर ऑल इंडियन्स. अँड इंडिया इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ युनिटी इन डायव्हर्सिटी. अदितीच्या सहवासात राहून सायमन देखील तिची कंपनी एन्जॉय करू लागला. तो देखील थोडंफार मन ओळखू लागला होता. थोडंफार. मग कशी वाटली जागा? आहे ना जन्नत?
हे बघ सायमन, या सगळ्या गोष्टी मला आवडत नाही. तुला माहिती आहे अशा जागेवर मी येत नाही. तरी पण तू मला इकडे घेऊन आलास. हे बघ, या सगळ्या गोष्टी तुला चालत असतील, मला नाही. हे बघ, आपल्या वडिलांच्या पैशांचा गैरउपयोग करू नको, आणि असल्या ठिकाणी तर बिलकुल पण नाही. प्लीज. हरीश हरीश साफ मनाचा हरीश अखेर तिथून निघून गेला. साहजिक आहे, आज जे घडलं होतं त्याला ते नाही आवडलं, आणि त्यांनी या सर्व गोष्टी सायमनच्या काकाला जाऊन सांगितल्या. नालायक, अगदी नालायक. अरे स्वतःच्या अब्रूची नाही, निदान माझी स्वतःच्या बापाच्या अब्रूची तरी लाज ठेवायची होतीस. दारू पिऊन धिंगाणा घालणं एवढंच फक्त बाकी राहिलं होतं काय? तुझ्या अशा वागण्याने तुझ्या आवडत्या व्यक्ती, आवडत्या गोष्टी तुझ्यापासून दूर जातील रे. अगं कुणाला समजवतेस तू? याला, अगं याला स्वतःची काळजी नाही, आपल्या घरच्यांची काळजी नाही, त्याला तू समजावतेस. तू स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हाताने मातीमोल करायला लागलायस. तुला कळतंय का काय? हा, नाही कळत आहे मला, आणि मला यात काही इंटरेस्ट सुद्धा नाहीये. काका, यू आर डॅम राईट. मी माझं लाईफ वेस्ट करतोय, स्पॉइल करतोय इथे तुमच्या इंडियात, तुमच्या मातीमध्ये. काय झालं चिंगी? अरे यार हरीश, 2 दिन के बाद मेरा डिबेट कंपटीशन है. हमारा टॉपिक है रेगुलेशन 2020. देख यार हरीश, हमें कुछ ऐसा पॉइंट चाहिए जो हमारे इंडिया के बारे में बताएगा. इन द ईयर 2020 हमारा इंडिया कैसा रहेगा? हाँ 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 हाँ. ओह, दॅट्स ग्रेट. हे ऐकून फार छान वाटलं मला की तू आपल्या इंडियाबद्दल एवढं विचार करतेस. आपलं इंडिया किती मस्त आहे ना. म्हणजे शहरामध्ये एकदम बेस्ट, सगळे धर्माचे, प्रांताचे सगळे एकत्र राहतात. छान छान. मी तुला मदत करेन, नक्की करेन. हे मला खायला दे, असं करते तू. मदत करतो ना तुला. अरे साइमन, तुम भी हमारा कुछ मदद करो ना. वेल गाईज, मला सगळं वाटतंय रे. बुलेट ट्रेन्स, 10G नेटवर्क, फ्लाइंग कार्स, हाय. एव्हरीथिंग इज पॉसिबल, अच्छा. बट नॉट इन इंडिया. नॉट इन इंडिया. यू नो, इंडियन्स आर इमोशनल फूल्स. आणि मी नेहमी सांगत आहे की हीच इमोशनल बॉन्डिंग आपल्या डेव्हलपमेंटच्या आड येते. आणि ही झाली एक बाजू. इथली लोक आहे ना, आपलेपणाचा आवड, एक नंबरचे ढोंगी आहेत. त्यांच्यासाठी काही करणं म्हणजे ना आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारण्यासारखं. रूथलेस पीपल. हरीश, हॅलो. हां रे, भेटतो तुला मी नंतर. हे काय काय चालू आहे तुझं? मी तुला विचारते, काय करतोयस तू? लक्ष नाही तुझं? अरे काय झालंय काय तुला? अरे सिगरेट पिल्याने किती जणांचं आयुष्य खराब झालंय. अरे काय बोलणारच का नाही तू? काकी मला जाऊ दे.
टेन्शन नको घेऊ, मी आहे ना तुझ्यासोबत, मग कसलं टेन्शन. कम ऑन जानू. अबे चाइनीज, उधर क्या जा रहा है? इधर आ. पहले ऑर्डर किसने दिया था? उसने दिया था मैंने. साले एक और बार जाएगा ना उधर, ऐसा मारूंगा सीधा चाइना चला जाएगा बिना टिकट का. काय करायचं ते. कुणाकुणाला शिक्षा देणार आहेस तू? कुणाकुणाशी भांडणार आहेस? ह्याच्यासाठी सरपोतदार खानदानाचं नाव याने मातीत मिसळलंय. ऍक्च्युली डॅड, त्या दादाची काही चूक नव्हती. हा, शटअप. तू नेहमी दादाची बाजू घेतेस. दादाची बाजू घेऊ नकोस. हे त्याचं नेहमीच आहे. मस्ती, दंगा, तोडफोड ह्याच्यातच दिवस गेले यांचे. तब्बल 50,000चं नुकसान केलं याने. लाज वाटत नाही वरती तोंड करून बोलायला? अरे आज परत कोणाची हिंमत झालेली नाहीये माझ्या चारित्र्यावर शिंतोडी उडवायची. गेल्या 25 वर्षापासून या राजकारणामध्ये माझं नाव आदराने घेतलं जातं. तुझ्यामुळे मला मान खाली घालावी लागली आणि हे मला आवडलेलं नाही. काका, इट वॉज नॉट माय फॉल्ट. तिथे माझ्या मित्रावर खुलेआम रेशल डिस्क्रिमिनेशन होत होतं आणि तुम्ही मला म्हणता मी फक्त बघत राहू? याच्या पुढे असं होता कामा नये. हे माझं घर आहे. तुला जर इथे राहायचं असेल तर इथे तुला माझे रूल्स आणि रेग्युलेशन पाळावे लागतीलच. इज दॅट ओके? चला. का यार, तू पण ना एक सिच्युएशन हँडल करू शकत नाही. इकडे बघ. अरे मी पण पबला जाते, पण आल्यानंतर अशी ऍक्टिंग करते ना. Okay. जले पे नमक छिड़क रही है पापी औरत. यो. रात्री 10 नंतर सभ्य लोक दुसऱ्यांच्या घरी जात नाहीत. आपल्या लोकांसाठी वेळेचं बंधन आ, नसतं. नाही, इट्स मला ओके, बघू तर दे. इट्स ओके. थांब. Simon, I think I should leave. Bye. या सोडावं कधी वाटलंच नाही. मला बर्गरपेक्षा इथला वडापाव जास्त आवडतो. लंडन ब्रिजपेक्षा इथला वर्ली सिलिंग जास्त आवडतो. आणि आईस्क्रीमपेक्षा जास्त मला बर्फाचा गोळा आवडतो. उद्या आदिलचा बर्थडे प्लॅन करायचा आहे.
थँक्स सांगितल्याबद्दल. थँक्यू. आदिती, तू निघून का आलीस यार परत मला एकट्याला सोडून? कम ऑन यार, मला रिप्लाय दे. मगाशी तू टेरेसवर जे बोललास ते म्हणजे ते तू हो, आय एम व्हेरी मच सिरियस. कम ऑन यार, मी येतो आता तुझ्या. अरे ह्यावेळी बघ ना वेळ काय झाली येते. प्लीज यार, आता नाही नको म्हणूस, मी येतोय. सायमन, मला पण भेटण्याची खूप उत्सुकता आहे तुला. पण कधी? उद्या. उद्या? हां, नक्की. ओके, डन.
समीक्षा तू वाव, फ्लावर्स माझ्यासाठी किती छान आहेत. समीक्षा, मला काहीतरी तुला सांगायचं आहे. कसं सांगू मला कळत नाहीये. काय सांगायचंय? आपण दोघं आता रिलेशनशिपमध्ये नाही राहू शकत. का? काय झालं? माझ्याकडून काही चूक झाली का? चुकी तुझ्याकडून नाही, चुकी ॲक्च्युली माझ्याकडून झाली आहे. माझं तुझ्यावर कधी प्रेमच नव्हतं. काय? मग एवढा दिवस होतं ते काय होतं? तू मला फसवलंस. नाही, मी तुला फसवलं नाहीये. नाही, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलं आणि तू फक्त टाइमपास केलास. मी तुझ्याबरोबर टाइमपास नाही केला. आपल्या दोघांमध्ये जे काही झालंय ना ते एक स्वप्न समजून विसरून जा. कशी विसरून जाऊ मी? कशी विसरून जाऊ ते दिवस? मी नाही विसरू शकत. समीक्षा, आता मला प्रेमाचा खरा अर्थ समजला आहे आणि मला माझी ड्रीम गर्ल मिळाली आहे. ठीक आहे, तू जे केलेस ते मी कधीच विसरू नाही शकत. तू मला विसरायला सांगतोयस? मी तुला कधीच विसरू शकत नाही. तुला तुझ्या प्रेमाचा खरा अर्थ कळालाय, पण तुझे माझ्याबरोबर केलंयस ना, त्याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. आदिती ऐकशील काय? आय एम बेगिंग यू यार. आता ऐकायला आणि पाहायला राहिलंच काय? दाखवलीस ना तुझी लायकी. काय काय स्वप्न रंगवले होते आपल्याबद्दल. तू, मी, आपलं घर. पण तू? अगं तुला जसं वाटतंय तसं काही नाहीये. आय कॅन एक्सप्लेन यू. इनफ. मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस तू. आणि हे काय? कशासाठी? कुणासाठी? Get lost. दुःखी सायमन त्या रात्री माझ्याशी टेरेसवर भेटला. तू माझा लहानपणीचा मित्र आहेस, पण तू माझा नाहीयेस रे. इकडची कोणीच माझे नाहीये. सायमन 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 ही गोष्ट तुला पण माहित आहे. जग इकडच्या तिकडे गेलं
तरी मी तुझ्यासोबत नेहमी राहीन. होतो, आहे आणि नेहमीच राहीन. अरे जर असं असतं ना तर तू माझ्यावर ब्लेम नसता केलास रे. अरे माणूस आपले निर्णय आपली बुद्धी आणि आपलं मन लावून करत असतो. इतके वर्ष UK मध्ये राहून तू आपले डिसिजन फक्त आपली बुद्धी लावून करता आलेला आहेस. कधी 1% जरी तू आपलं डिसिजन आपलं मन लावून केलं असतंस ना तर तुला आज रिग्रेट झालं नसतं. यू गेट मी? नो मॅन, नॉट अगेन. मला नाही होता रिग्रेट. मी जिथे आहे, जसं आहे आणि जो पण आहे, आय एम हॅपी यार. मी खुश आहे. ते तर दिसतच आहे मला. दॅट्स नन ऑफ युअर कन्सर्न. मी तुला बोलवलं नाहीये, तू स्वतःहून आलायस. आणि मी पण तुझ्यासाठी आलो नाहीये, मी माझ्या मित्रासाठी आलोय. यु नो व्हॉट सायमन, तू चुकीचा नाही आहेस. तू जे पण आरोप लावतोस ना ते देखील चुकीचं नाही. पण लिसन, हे सगळं तुझ्या तोंडून चांगलं दिसत नाही, कारण हे चुकीच्या तोंडून निघत आहे. कारण तू पण या मातीचा आहेस. हे देश जितकं माझं आहे तितकं तुझं पण आहे. कशाचा घमंड आहे तुला? बोल ना. आर यू ब्रिटिशर? युअर फ्रिकिंग इंडियन. 8 वर्षाचा जेव्हा होतास तेव्हा तू इथून गेला होतास, त्यामुळे तुझ्यामध्ये बरेचसे परिवर्तन झाले. अँड यू मस्ट बी नोईंग मिस्टर श्याम सरपोतदार. डोंट कॉल मी दॅट. लाज वाटते आपलं खरं नाव घ्यायला, जे नाव तुला तुझ्या देशाची जाणीव करून देते, तुझ्या मातीचं जाणीव करून देते, तुझ्या आईचं जाणीव करून देते. लाज वाटते? तुझ्यासारखे लोक या देशाला अभिशाप आहेत. कारण तुझ्यामध्ये मन नावाची गोष्ट नाहीच आहे. मन जर का असतं तर तू आधीचं प्रेम फार आधीच समजून गेला असतास आणि समीक्षेचं मन तोडण्याचा प्रश्न झाला नसता. मला वाटलं होतं की मला माझा मित्रपद भेटला, बट आय वॉज रॉंग. सायमन तर परत आला, पण श्याम परत कधी येऊ शकला नाही. शेवटी तुला एकच गोष्ट बोलू इच्छितो, सायमन, गो बॅक. सायमन, गो बॅक. आपण आपली परंपरा, आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. आणि या गोष्टीची जाणीव ज्या दिवशी आपल्याला होईल. तुम्ही म्हणताय ते खरं आहे आणि याची गरज आहे. आपल्या स्टोरीची जी मूळ कथा आहे, सायमन गो बॅक, तिचा जर शेवट सायमन जातो तर मला तो अपुरा वाटतो. सायमन तर चालला गेला, राहिला तर फक्त श्याम. कोण? सायमन, तू परत येतोस? ही गोष्ट कुठे ना कुठे मला माहितीच होती. आज नाही तर उद्या सायमन पुन्हा आमच्यामध्ये परतणार. मुझे एक बात बोलना है. हाँ बोल. हम साथ में बड़े हुए, साथ में खेले, साथ में झगड़ा मारपीट. तुझे कितने बार रुलाया है, कभी ये नहीं सोचा तुझे भी बुरा लगा होगा. आई एम सॉरी. अनजाने में अगर कभी मैंने तुझे हर्ट किया हो. आयशा पचिंगी, आज तू असं का बोलतेस? तब्येत ठीक आहे ना तुझी? का डॉक्टरला बोलू? गोलू, सच में तुझे मैं सॉरी बोलना चाहती हूँ. आज अदिति को देख के महसूस हो रहा है वो दर्द, वो तकलीफ मैं नहीं सहन सकती. इट्स ओके यार. तू मला मारत असलीस ना तरी बंटीला तू एकदा मारलं होतंस. तो बंटी माझा खोड्या काढायचा तो. आणि बोलतेस तू बरोबर बोलतेस. मी तुला कधीच सोडून जाणार. थँक्स गोलू. नेहमी तुझ्या सोबत राहील.
अरे थँक्स काय बोलतेस? क्रिसमसची झालं डेकोरेट करून. अरे हाँ, स्टार बाकी आहे. स्टार तो आया ही नहीं. अरे हरीश, हरीश, मला माहीत नाही कुठे आहे क्रिसमस स्टार. अदितीला माहीत असणार. अदिती, क्रिसमस स्टार कुठे आहे? अरे सायमन, तू? आय लव्ह यू टू आदिती. लव्ह यू टू. सायमन, असं आहे की लोक म्हणतात आय लव्ह यू, पण ह्या 3 शब्दांचं ओझं जास्त काळ नाही वाहू शकत ही लोक. आदिती, ती लोक मी नाही. शेवटपर्यंत साथ देईन तुझी. सायमन, तू वैतागणार. नाही वैतागणार यार. आणि तू ट्राय तर करून बघ. सायमन, प्रेम ट्राय नसतं. जाऊ दे, तुला नाही जमणार ते. अगं तू मला अंडर एस्टिमेट का करतेस? आणि मी देईन तुझी साथ. पाहिलंस, अजून रिलेशनशिप सुरू नाही झाली आणि तू भांडायला लागलास. हे परत भांडायला लागले मग दोघं. मुझे मालूम है क्या हो रहा है. आदिती, 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 ठीक आहे, मी येतो. श्याम, काय हवंय तुला माझ्याकडून? का हवी आहे मी तुला? आदिती, कारण प्रेम झालंय मला तुझ्याशी. चांगलं वाटतंय तुझ्यासोबत. आणि मला माझी लाईफ जगायची आहे, ती पण तुझ्या बरोबर. हे बघ आदिती, वेळ कुणासाठी थांबत नाही. लोकांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं कमवण्यामध्ये, आणि जीवनाचा खरा आनंद म्हणजे प्रेम फार कमी लोकांना मिळतं यार. आणि आज मला प्रेमाचा खरा अर्थ कळलाय. आणि त्यामुळेच माझ्यामधला सायमन परत गेलाय. आणि मी तुझ्यासोबत खुश आहे आदिती. मी ऑलरेडी तुला आपलंसं केलंय आदिती, आणि तू पण कर. मनस्पंदने काशी शून्य झाले. मनस्पंदने काशी शून्य झाले. काही कळेना अशी अवस्था उराशी झाली. मनस्पंदने